Hello, this is the My Artifact episode number 546. आजची तारीख आहे 1 सप्टेंबर 2016. आता वाजले करीब 3:30. आज आर्टिफॅक्ट एपिसोड काफी लवकर करता आला. वेल ॲक्च्युली आज रिझन पण आहे. आज पोळा आहे, 1 सप्टेंबर आज पोळा. आणि देन पोळा आहे यामुळे आर्टिफॅक्ट एपिसोड म्हणजे आज पोळा आहे आणि आत्याकडे आज तिने बोलवलं होतं की आज ये म्हणजे घरी, तर त्यामुळे आज मी घरी लवकर आलो. बट हे काही रिझन नाही, सॉरी हे काही रिझन नाही. वेल मी आजचा दिवस काफी ट्रबलमध्ये होता आणि आज मी खूप काही चांगल्या गोष्टी तर खूप काही वाईट गोष्टी पण शिकलो आणि स्वतःवर कंट्रोल कशा प्रकारे ठेवता येईल हे पण मी आज शिकलो. नेहमीप्रमाणे आजचा दिवस स्टार्ट झाला. नॉर्मल प्रमाणे मी 6:30 वाजता उठलो, तयारी वगैरे केली. 7:45 वाजता मी ड्युटीवर वगैरे पोहोचलो आणि देन आता मी ठरवलं का आता गँगसोबत जाईन आणि त्यांच्यासोबत काम पाहीन आणि देन काम वगैरे लिहीन 12 वाजता वगैरे त्यांना. तर मग काय झालं की गौतमनी म्हणलं की मला वेल्डिंग रोड आणून दे वर्कशॉपमधून. बस छोटंसं काम होतं बस. तर मग मी सोनू लोणारेला फोन केला आणि मग त्यांना विचारलं तर ते म्हणे 9:30 वाजता वगैरे येऊन जा म्हणे, तेव्हा वर्कशॉप सुरू होऊन जाईल म्हणे, तेव्हा तू घेऊन जा म्हणे. तर ठीक आहे. मी 9:30 वाजता तर मी ठरवलं का 10 वाजता वगैरे जाईन म्हणून. तर मी गेलो नाही ॲक्च्युली. तर मग आता 10 वाजेपर्यंत का करायचं, तर मी होतो इथे शेल्वम पालीचं काम पाहत ॲप्रॉन फीडरवर. ॲप्रॉन फीडर इज अ रिअली नाईस प्लेस, कारण तिथे मस्त हवा लागते आणि काफी हेल्दी ॲटमॉस्फिअर आहे जिथे मी चांगली स्क्रिप्ट लिहू शकतो. तर मी तिथे गेलो आणि थोडं बहुत काम पाहिलं आणि स्क्रिप्ट लिहायला बसलो आणि मग कम्प्लिटली विसरूनच गेलो. 10 वाजले पण आठवणीत होतं का जायचं आहे म्हणून. बट आळस एवढा आला ना आणि तिथलं एवढं कम्फर्ट वातावरण होतं ते सोडून जाऊशं वाटलं नाही. तर मग मी गेलोच नाही आणि कंटिन्यू 12 वाजेपर्यंत वगैरे होतो. स्क्रिप्ट लिहिली, काम पाहिलं आणि देन 12 वाजता वगैरे वापस आलो. तर येताना गौतम भेटले आणि त्यांनी मला बहुत झापलं. त्यांनी सांगितलं का तुला जर हे काम करायचं नव्हतं तू अगोदर नाही म्हणायचं होतं, तू कशाला आम्हाला गोत्यात ठेवला. आणि प्लस मी ॲप्रॉन फीडरवर गेलो तर तिथे ना नेटवर्क ना काही, आणि मग कसं फोन करता नाही येत काही नाही. तर त्यांनी मला खूप झापलं, बेटा असं नाही होत म्हणे काम. कारण माझ्यामुळे तिथे भस्मे भाऊचं काम थांबलं ना, त्या भस्मे सुपरवायझरचं काम थांबलं, एक गँगची काम थांबलं. तर मी बहुत गिल्टी फील करून राहिलो. जेव्हा मग मी 12 वाजता वगैरे घरी आलो, मी बहुत जास्त गिल्टी फील करून राहिलो होतो. वेल आल्यानंतर मी काय केलं की पहिले मी माझी बुक घेतली आणि मी माझं पूर्ण लिहिलं, रिपोर्ट पूर्ण लिहिलं. 500ची 3 गॅन आणि D.ची वगैरे रिपोर्ट वगैरे लिहिली. आणि रिपोर्ट वगैरे लिहिल्यानंतर मग मी गेलो लोणारेकडे. त्यांनी पण मला झापलं का म्हणे असं नाही होत म्हणे, बरोबर करत जा म्हणे काम वगैरे, म्हणजे तुझ्यावर काही रिस्पॉन्सिबिलिटी दिली तुला तर काही ना काही असं नाही करायचं म्हणे, असं तुझ्यामुळे काम थांबून गेलं त्यामुळे नुकसान आहे म्हणे आपलं, तर थोडं लक्षात ठेवत जा म्हणे. आणि तेव्हा पण मी थोडं बहुत जास्त गिल्टी फील केली. आणि मग देन मला तिथून निघायला करीब 2 वाजले लोणारेकडून. मग मी आज ठरवलं होतं का 1 वाजता लोणारेकडे जाईल, 1:30 वाजेपर्यंत वगैरे होऊन जाईल आणि 1:30 वाजता बरोबर आलं का आपल्याला अंदर जाता येईल. बट ॲक्च्युली थोडा वेळ झाला कारण मी 1 वाजता माझं पूर्ण रिपोर्ट खतम झाली. त्याच्यानंतर मी जेवण केलं तर 1:15 वाजला
आणि मग जासाठी वगैरे मग वेळ झाला, मी टाईमवर पोहोचू शकलो नाही. तर मग मला थांबून ठेवलं, करीब 2:30 वाजेपर्यंत थांबून ठेवलं. 2:30 वाजेपर्यंत थांबून ठेवलं तर आय जस्ट बिकम रिअली मॅड. बहुत जास्त हे राग आला स्वतःवर, पण मस्त खूप जास्त राग आला. बट मग काय केलं की मी म्हणलं आजचा दिवस इथे जाऊन सुद्धा, कंपनीमध्ये जाऊन सुद्धा काही वेस्टच जाणार आहे. म्हणलं तर बेटर आहे आपण हे बनवून घेऊ गेट पास. तर गेट पाससाठी मी इथे आलो आणि गेट पास बनवली. आणि आय जस्ट नीड टू बी वन थिंग आय नीड टू टेल अबाउट दिस 35 एपिसोड. या 35 एपिसोडमध्ये मला एक गोष्ट सांगायची आहे की ऍक्च्युली हे माझे मामा जे आहेत, ही इज अ रिअली अमेझिंग पर्सन. म्हणजे ऍक्च्युली मी यांच्यासोबत खूप जास्त बोलत नाही, बहुतच कमी. हो, नाही, ठीक आहे, करून बस एकदम अशा गोष्टी बहुतच कमी बोलतो. बट ऍक्च्युली ही इज रिअली इन्स्पायरिंग मी एव्हरी डे. कारण जेव्हा मी 500 मध्ये जातो, 500 मेगावॉटमध्ये, आणि जेव्हा मी त्यांच्या गाडीत बसतो, तर तेव्हा नाही का जे सगळे जे हे आहे ना गार्ड्स वगैरे, ते सगळे उठून आणि तेव्हा इट फील्स रिअली ग्रेट, इट फील्स रिअली ऑसम, इट फील्स रिअली रिस्पेक्ट अँड बहुत काही बहुत एकदम भरून टाकते. तर तेव्हा मला वाटते का हा किती मोठा माणूस आहे. म्हणजे जर हे मी म्हणजे मामाजी वगैरे समजा जर हे नातं जर समजा साईडला काढला आणि मी जस्ट एक पर्सन आहे आणि ते पण एक पर्सन आहे आणि ते माझ्यापेक्षा किती मोठे आहे. जरी मी त्यांच्या फॅमिली रिलेटिव्ह मध्ये येतो, बट ते माझ्यापेक्षा किती मोठे आहे. ते ही इज अ बिग आणि बिग रिस्पेक्ट भेटते त्यांना. तर ते जण मला काहीतरी शिकवतात. म्हणजे मामाजी जरी माझ्यासोबत कधी बोलत नाही, मी पण त्याच्यासोबत कधी बोलत नाही, कारण मी पण त्यांना भेटतो. आणि तर मला त्यांच्यापासून काय शिकायला भेटते. वेल, माझी डेस्टिनी खूप मोठी आहे. दॅट्स वाय मी पण एक खूप मोठा पर्सन आहे. आणि या मोठ्या पर्सनला जर त्याचा ॲटिट्यूड जर ठीक असेल तर ही इज अ ग्रेट. तर हेच मामाजी मला शिकवतात, हेच गुरुकुळे मामाजी मला शिकवतात की ॲटिट्यूड कसा काय मेंटेन करायचा. त्यांची पर्सनॅलिटी ऑलवेज टाईट शर्ट, बीइंग रिअली मॉडिफाईड, स्मार्ट अँड लुकिंग ग्रेट अँड कॉन्फिडन्स, फील ऑफ कॉन्फिडन्स. तर यांच्यामुळे मला शिकायला भेटते की आपल्याला आपल्या डेस्टिनी अचीव्ह केल्यानंतर या लाईफमध्ये जगायचं कसं आहे. आपण कॉन्फिडन्स असला पाहिजे. ते एक सिक्युरिटी ऑफिसर आहे, चीफ सिक्युरिटी ऑफिसर, आणि ते ऍक्ट लाईक अ चीफ सिक्युरिटी ऑफिसर. ते म्हणजे कोणाही एम्प्लॉईसोबत बोलण्यासाठी जरी ते मराठीत बोलतात घरात, पण ऑफिसमध्ये हिंदी किंवा इंग्लिशचा उपयोग करतात, कारण ते एक चीफ सिक्युरिटी आहे. आपल्याला हे शिकायला पाहिजे. जर तुम्ही नाही का आपण एक खूप मोठ्या पोस्टवर आहात, तर त्या मोठ्या पोस्टचा आपण ऍटिट्यूड तुमच्या अंगात आला पाहिजे. या म्हणजे जर तुम्ही एकदम मोठ्या पोस्टवर आहात आणि मग तुम्ही तिथे एवढ्या मोठ्या खुर्चीवर घेऊन मस्त घरात उठून राहिले, हाऊ इज दॅट, हाऊ चीप इज दिस, म्हणजे किती बेकार आहे. आणि जरी तुम्ही एवढ्या मोठ्या पोस्टवर बसून आहे आणि ऍक्ट लाईक अ रिअली गार्ड असं म्हणतात, हा आणणार रे भाऊ, फाईल आणणं, घेणं, साईन करून घेणं, चाललं जा. व्हॉट इज दिस, म्हणजे काय. पण ऍक्च्युली जे माझे मामाजी आहे, इट्स रिअली स्पेशल टू मी. कारण ते जण, ते पर्सन मला खूप काही शिकवतात आणि ते डिझर्व करतात या प्लेससाठी ॲज अ चीफ सिक्युरिटी ऑफिसर. आय डोंट नो, मला त्यांच्या लाईफबद्दल आणि त्यांच्या पास्ट लाईफबद्दल मला काही खास माहीत नाही, बट त्यांनी जे काही त्यांची डेस्टिनी जी अचीव्ह केली
त्यांनी मेहनत, कॉन्फिडन्स होते त्यांच्या अंगामध्ये आणि ते फोकस होते, प्रत्येक गोष्टीमध्ये फोकस होते. लाईक मला एक इन्सिडन्स आठवते. त्या दिवशी मी वर्धेवरून आत्याकडे गेलो होतो, सोमवारची गोष्ट आहे. तर त्या दिवशी मामाची तब्येत रात्री खूप बिघडली. तर इन्स्टेड ऑफ मी घरीच होतो. ऍक्च्युली मी घरीच होतो. मी त्यांना दवाखान्यात नेऊ शकत होतो, बट ऍक्च्युली त्यांनी मला न उठवता त्यांनी गार्डला उठवलं. त्यांनी गार्डला खापरखेडावरून नागपूरला बोलवलं, नागपूरवरून दवाखान्यात नेले, दवाखाना करून मग घरी आणलं. घरी आल्यानंतर मी सकाळी 6:30-7 वाजता उठलो. तेव्हा मला माहित पडलं की मामाची रात्री तब्येत खराब झाली होती आणि रात्री यांनी दवाखाना पण केला. म्हणजे याच्यात चांगली गोष्ट काय, याच्यात तर वाईट गोष्ट आहे. म्हणजे घरी एक पर्सन असून सुद्धा तुम्ही दुसऱ्यांना पर्सन बोलत आहे. ऍक्च्युली ते मला एक प्रकारे बर्डन मध्ये नाही टाकत आहे. म्हणजे त्यांनी असं काम केलं, आय डोंट नो, बट त्यांना असं वाटते की मी डिझर्व नाही करत त्यांना तिथपर्यंत नेण्यासाठी आणि त्यांना क्युअर करण्यासाठी. आणि ही वॉज राईट. या मी नेलं असतं तर कशा नेलं असतं, मला तर गाडी तर चालवता नाही येत. मी 2 व्हीलरवर नेलं असतं आणि कुठे कुठे हलवलं असतं यार, कुठे कुठे मी नेलं असतं एवढं रात्री वगैरे. जर त्यांच्यापाशी त्यांच्या सोर्सेस अवेलेबल आहे तर ते त्यांच्या सोर्सेसचा वापर करा. जर त्या सोर्सेस म्हणजे मी कसं एकदम बहुत कमी चीप आहे एकदम, आणि मी डिझर्व करतो या, कारण मी अजूनपर्यंत त्या स्टेटवर नाही पोहोचलोय, त्या लेवलपर्यंत नाही पोहोचलोय. राईट नाऊ आय एम लेवल 2 वर आहे. आणि लेवल 2 वर असल्यावर मी जस्ट पैसे कमवतो आणि स्क्रिप्ट बनवतो बस. लेवल 3 वर मी एक चांगला मोठा राहीन आणि लेवल 4 वर तर इट्स ऑसम. तर मला या पर्सन कडून पुढे कडून मला एवढंच शिकायचं आहे का हाऊ ग्रेट इज ही. आणि आपल्याला नाही का थोडंसं त्यांच्याकडून चांगल्या गोष्टी शिकणं आणि त्यांचा ॲटिट्यूड वगैरे जाणून घेणं. इट्स बीन ग्रेट अँड इट्स बीन अमेझिंग टू लर्न दिस, राईट. तर आज आर्टिफॅक्ट एवढंच आहे. आज मी 3 वाजता आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करून केला, कारण ऍक्च्युली आज आता मी इन्स्टेड ऑफ मी, कारण आता गेट पास म्हणून 3:30 वाजले आणि 3:30 वाजल्यानंतर मग मी आता पुन्हा इथं जाईन. मग ऍक्च्युली काही होणारच नाही ना. म्हणजे आता हार्डली 1.5 घंटा थांबीन, तर 1.5 घंट्यामध्ये काय होणार आहे, काहीच नाही. म्हणजे थोडा बहुत काम वगैरे मी कोणाला दिसणार पण नाही आणि इट जस्ट बीन रिअली डिसअपिअर. म्हणजे तिथे मला ऍक्च्युली काम काही असतेच नाही, तिथे फक्त काम पाहणंच आहे. तर मी विचार केला की इन्स्टेड ऑफ तिथे जाण्यापेक्षा आपण घरी येऊ, आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करू आणि देन हे करू. बट संध्याकाळी काऊन नाही करता आला, बट संध्याकाळी आत्याकडे जाणार आहे आणि आत्याकडे गेल्यानंतर मग व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड पॉसिबल नसतं असतं. त्यामुळे आणि संध्याकाळी असं काही खास होणार नाही. झालंच तर चांगलं जेवण करीन संध्याकाळी आणि बस. That's not it. That's it. So this is it. This is the My Artifact episode number 546. Right now we are at Khaparkheda, Maharashtra. Thank you.